शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर भगवद्गीता 10वा अध्याय। पहिला विभाग आपण संपवलेला आहे। तर काय नाव होतं विभागाचं? या विभागात काय बघितलं आपण? 1 ते 7 विभूती योग या अध्यायाचं नाव आहे। त्यात आपण बघितलं की कसं काय भगवंतांपासनं ज्यांची उत्पत्ती झाली आहे, सगळे ऋषी देवी देवता हे भगवंतांना जाणू शकत नाही जोपर्यंत भगवंत स्वतः अनुमती देत नाही, म्हणजे किंवा त्यांची कृपा देत नाही। तर आपण बघितलं की भगवंतांचा स्वअंश शेषनाग पण स्वतःही अनंत काळापासून भगवंतांची कीर्ती गातात आहे, कथन करतात आहे, पण तरी त्यांनी त्यांचे गुण संपले नाही आहेत भगवंतांचे। तर इतर आपण या भौतिक जगातील वैज्ञानिक किंवा जे पण विद्वान लोक आहे त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही, कुठल्याच प्रकारे ते जाणू शकत नाही भगवंत किती महान आहेत ते। तर आता 8 ते 11 हा जो हे जे 4 श्लोक आहेत हे याला चतुश्लोकी गीता म्हणतात। या 4 श्लोकांमध्ये पूर्ण गीता आपण समजू शकतो की काय एक्झॅक्टली भगवंत काय आहेत, आपला भगवंतांची संबंध काय आहे, कशा प्रकारे हा आपण संबंध प्रस्थापित करू शकतो, आणि हा म्हणजे जे ध्येय आहे आपलं, काय ध्येय आहे की या भौतिक जगातच आपण अशा कार्यांनी पूर्णपणे शुद्ध होऊ की पुन्हा या भौतिक जगात जन्म न घेता आध्यात्मिक जगात आपण हीच सेवा कायम तिथे करत राहू, कुठली भगवंतांची सेवा। तर 3 प्रकारे हा विभाग, हे जे 4 श्लोक आपण बघू शकतो की पहिल्या श्लोकात संबंध ज्ञान दिलेलं आहे। संबंध ज्ञान म्हणजे की आपला भगवंतांशी काय संबंध आहे,
म्हणजे इतरत्र आपण आता बघणार आहोत. भगवंतांचं जे वास्तव्य या भौतिक जगात आपण बघतो आहे ते भगवंत सांगतील की कशा प्रकारे तुम्ही मला बघू शकता या भौतिक जगात. तर हे कशासाठी या हे सगळ्या जो पॅराफर्नेलिया आहे म्हणजे ही सगळी निर्मिती का केलेली आहे, कशासाठी केलेली आहे ते बघू आपण. नंतर अभिधेय म्हणजे एकदा संबंध प्रस्थापित झाला की हे सगळं कशासाठी निर्माण केलेलं आहे, तर ते कसं म्हणजे या गोष्टींचा कसा वापर करावा त्याला म्हणतात अभिधेय. म्हणजे कार्य म्हणजे ॲक्टिव्हिटीज काय करायचं म्हणजे या सगळ्या विभूतींचं म्हणजे या सगळ्या पॅराफर्नेलियाचं या सर्व वस्तूंचं काय करायचं. आणि नंतर प्रयोजन म्हणजे ॲक्च्युली तो सिद्धी प्राप्त करणे. म्हणजे आपण बघतो की आपण आत्मा जो आहे तो आत्म्याच्या लेवलवर बघून म्हणजे आत्म्याच्या लेवलवर काय कार्य करतो. आपण दुसऱ्या अध्यात शेवटी काय बघितलं, स्थितप्रज्ञ तो कशा प्रकारे वागतो, त्याचं लाईफस्टाईल म्हणजे त्याची कार्यसरणी कशी आहे, तो काय बोलतो, कसा चालतो, त्याचा व्यवहार काय, हा जरा गोल. तेव्हा तो कुठे तो त्या सेवेत भगवंतांच्या सेवेत जो आनंद आहे तो प्राप्त करणे म्हणजे प्रयोजन, ती सिद्धी प्राप्त म्हणजे. आलं लक्षात. तर आपण आता बघू हे जे सर्वात महत्त्वाचे श्लोक 8 ते 11 त्याला म्हणतात चतुश्लोकी गीता. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. हा जो आहे हा संबंध प्रस्थापित करतो आहे हा श्लोक. तर काय सांगतात भगवंत की मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्तीकर्ता आहे. उत्पत्तीकर्ता कुठला आहे, फक्त आध्यात्मिक नाही तर भौतिक जगाचा पण आहे. तर भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्तीकर्ता मी आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते आहे. म्हणजे इथे जे काही आपण बघतो आहे आपण सध्या तर इथेच बघतो आहे भौतिक जगात. त्या भौतिक जगातही आपली जी दृष्टी आहे ही फक्त काय सीमित आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा जास्तीत जास्त एखाद 2 देश, पण पूर्ण भौतिक जग. पण हे जे आहे म्हणजे आता सर्व काही जे उद्भवतं ते सर्व माझ्यापासून येतं. आणि जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, काय जाणतात, याचं उत्पत्तीकर्ता भगवंत आहे आणि सर्व काही भगवंतांपासून उद्भवते आहे, तो झाला बुद्धिमान मनुष्य. तो ऑटोमॅटिक काय होता, तो माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि अंतःकरणपूर्वक माझं भजन करतो. तर हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याला हे ज्ञान, हा बुद्धिमान व्यक्ती हे जाणायला आवश्यक आहे त्याला की भगवंत फक्त या आध्यात्मिक जगापुरता किंवा भौतिक जगापुरता सीमित नसून सर्वांची उत्पत्ती करत आहे आणि सर्व काही त्यांच्यापासून उद्भवत आहे. हे माहीत झाल्यानंतर त्याला करणार काय तो, तर कशा प्रकारे सेवा करतो तो, हा मच्चित्ता मत गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमन्ति च. तर हा जो भक्त आहे या भक्ताचे चित्त सदैव माझ्यामध्ये वास करतं. म्हणजे अनन्य चेता, आपण सतत त्याच्यावर भर दिला की अनन्य चेता. याचा चेता म्हणजे काय, ह्याचे चित्त म्हणजे मन सदैव कुठे वास करतं, माझ्यात. त्याला म्हणून अनन्य म्हणजे दुसरा कुठलाही दिशेत त्याला दुसरा विचार येत नाही त्याला. तर आणि त्याचे जीवन नेहमी माझ्या सेवेमध्ये समर्पित असतं. तर आता चित्त झालं म्हणजे मन झालं आणि स्वतः शरीराचं काय करतो तो, तर सेवेमध्ये म्हणजे सूक्ष्म शरीर त्यात मन आलं, सदैव चित्त भगवंतांचं चिंतन, त्यांचे गुण, त्यांच्या लीला, त्यांचे नाम यात रममाण, आणि शरीर सदैव भगवंताच्या सेवेमध्ये काही ना काही ॲक्टिव्ह सर्व्हिसेसमध्ये लागलेलं. आणि व्यवहारात्मक एकमेकांमध्ये म्हणजे वाचा बेसिकली आपण दिवसातून 24 तासामध्ये जास्तीत जास्त काय करतो आपण,
बोलत राहतो, हो की नाही, काही ना काही बोलत राहणार. ते व्यक्ती काय करतात, एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि म्हणजे माझ्याबद्दल, माझ्या लीलांचे यांचा अभ्यास करण्यामध्ये सदैव संतोष आणि आनंद प्राप्त करतात. इतरत्र काय करतो आपण, जनरली बोर झाले काय करतो, एखादं टी व्ही बघू, पिक्चर बघू, किंवा खेळायला जाऊ, किंवा आउटिंगला जाऊ, आहे की नाही. हा भक्त काय करतात, हे सदैव इतर भक्तांसमवेत भगवंतांच्या लीला, नाम, गुणगान यांची चर्चा करण्यात आनंद प्राप्त करतात. इतर बाबतीत नाही. त्याप्रमाणे मन, शरीर आणि वाचा या 3 गोष्टी हे जे आहेत हे सदैव कशात करतात, हे भगवंतांच्या मध्ये रममाण करतात. त्यामुळे भगवंत काय करतात आहे की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. असा व्यक्ती जो प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त आहे, त्याला मी ज्ञान देतो की कशा प्रकारे तू प्रगती करशील. काय बरेचदा होतं की व्यावहारिकदृष्ट्या काही भक्त प्रगत नसतील, हो की नाही, की सर्व काही अवेलेबल आहे, ज्ञान आहे, असोसिएशन आहे, पण तरी त्यात प्रगती कशी फास्ट करावी हे माहीत नसेल तर भगवंत त्याला मदत करतात, स्वतः ज्ञान देतात की अरे बाबा असं कर, अशा प्रकारे प्रगती कर. कारण काय बघतात ते की हा प्रयत्न करतो आहे, सतत काय करतो आहे, प्रेमाने माझी सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जे ज्ञान देणारही भगवंतच आहे. कशा प्रकारे देतात ते, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भासत. ही मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे. त्यामुळे या ॲक्च्युली आपण जरी भक्त असलो तरी होतं काय की वेळोवेळी आपल्याला काय होत आहे, मायाचा प्रभाव आपल्यावर येतो आहे. त्यामुळे माया जनरली काय करते, अज्ञान पसरवेल. अज्ञानमध्ये की म्हणजे भगवंतांच्या बद्दल जे ज्ञान घेण्याची आपली जी प्रवृत्ती आहे त्याला डायव्हर्ट करेल की नाही की इथे भरपूर गोष्टी आहे ज्या तुम्ही उपभोग घेऊ शकता. ते त्याला अज्ञान. की हा जो व्यक्ती सतत भगवंतांमध्ये आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात त्याला माया काय करेल, जड वस्तूकडे प्रवृत्त करेल तिकडे बघण्यासाठी. तर या अज्ञानापासून उत्पन्न झालेला अंधकाराचा नाश करण्यासाठी ज्ञानदीपेन भासवता, की ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने भगवंत काय करतात आहे, अशा व्यक्तीचा व्यक्तीच्या हृदयातील अंधकाराचा नाश करतात. या प्रकारे तर हा जो दुसरा 9वा जो श्लोक आहे त्यात आपण अभिधेय आणि आपलं प्रयोजन पण दिसतं आहे. प्रयोजन कशा प्रकारे की आपण आध्यात्मिक जगात गेल्यानंतर काय करणार आहोत, तर हेच करणार आहोत. जे शुद्ध भक्त आहेत, जे नित्यसिद्ध आहेत, जे भौतिक जगात आपलं आध्यात्मिक जगात भगवंतांची सेवा करतात ते काय करतात आहे, हेच करतात आहे. त्यांचं सर्व चित्त जे काय आहे भगवंतांबद्दलच विचार करतात आहे, भगवंतांची सेवा करत आहे. त्यांचं शरीर आणि इतरत्र ते कशाबद्दल बोलतात आहे, जसं आपण बघू की 10व्या स्कंदात जेव्हा कृष्ण मथुरेला गेले तेव्हा गोपीज काय करतात आहे, 10-10.5 वर्ष जे भगवंतांनी लीला केल्या त्यांचंच कथन चाललेलं आहे सतत. ते आपापसात काय करतात आहे, एक पूतना होते आहे आणि ती लीला प्रकट करतात, म्हणजे त्याचं, आणि नंतर तृणाव्रत, सगळ्या लीला काय करतात ते म्हणजे सतत त्यांचंच कथन चाललेलं आहे. ते इतर त्यांना कुठलं 100 वर्ष ही चाललेली आहे लीला, 125 वर्षेपर्यंत. नंतर सगळं भगवंतांनी म्हणजे ती लीला अप्रकट केली तेव्हा सर्वजण काय झालेले, आपल्या बॅक टू पवेलियन, सगळी टीम आली इथे लीला करायला. नंतर परत आपापल्या याच्यात कार्यरत झाली. की त्यात काही म्हणजे देवी देवता होते जे इतरत्र सामुग्री म्हणजे यदूंमधले काही असतील किंवा म्हणजे वृंदावनातले तर सगळे त्यांचे
ॲक्च्युअल पार्षद असतील पार्षद होते आणि द्वारका आणि मथुरांमध्ये पण काही भगवंतांनी ब्रह्मदेवांना काय सांगितलं होतं की इतरत्र सर्व देवी देवतांना सांगा की त्वरित काय करा, यदुवंशात जन्म घ्या, कारण मला म्हणजे तिथे मी जन्म घेणार आहे. त्यामुळे तर काही परत त्यांच्या कार्यामध्ये म्हणजे हे स्वर्गलोकात किंवा इतरत्र जे स्थित होते त्यांच्या कार्य त्यांनी पुन्हा स्वीकारली, जे त्यांचे काय पोस्ट होती त्यांची ती. बाकी सगळे कुठे गेले, बॅक टू कोलवृंदावन. तर हे झालं प्रयोजन. तर बेसिकली भक्तीत आपण जनरली काय करायचं आहे की प्रयोजन आपल्याला कधीकधी थोडाफार हे येतो आहे, काय म्हणतात त्याला, कधीकधी आपल्याला अनुभव येतो आहे त्याचा. कशाचा की आपल्याला त्यात रस येतो आहे की कधीकधी आपण एकत्र आलो समजा सहली निमित्त, आपल्याला कसं वाटतं ॲक्च्युली अरे असंच असावं आध्यात्मिक जगात, हो की नाही, की सतत आपण काय करतो आहे, कोणी कर्मी नाही आहे. कारण दिवस आपण ऑफिसमध्ये जातो वगैरे, तिथे काय असेल काही लोक वेगळ्या भाषा बोलतात आहे, म्हणजे भौतिकवादी भाषण चाललेले आहे. इतरत्र कर्मी आहेत, त्यांचं वागणं खाणं पिणं वेगळं असेल. पण जेव्हा आपण 1-2 दिवस एक्सक्लुझिव्हली डिव्होटीसोबत असतो तेव्हा काय आपल्याला हा जो आध्यात्मिक आनंद याची थोडी फार चव येते, आहे की नाही. जेव्हा आपण गेलो होतो वाड्याला, तेव्हा कसं दिवसभर आपण काय होतं सतत भक्तांसमवेत होतो. तर भक्तांसमवेत आपल्याला इच्छा असेल तरी आपण भौतिकवादी विषय काढत नाही की अरे यात इथे हे झालं तिथे ते झालं, हो की नाही, की माझ्या ऑफिसमध्ये त्याला माहीत असते की ते आपण कुठल्या कारणासाठी आलेलो आहे. त्याचप्रमाणे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करतो, अभ्यास कुठला जो आपण आता करताय भगवद्गीता, श्रीमद भागवतम, की एक्झॅक्टली कोण भगवंत किती महान आहेत काय, म्हणजे याचा विसर पडतो आपण. का बरं, कारण आपण आपल्या पाहणीत आपण बघतो की एखादा खूप श्रीमंत किंवा बलवान किंवा पॉवरफुल व्यक्ती बघितलं की काय होतं, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतो आपण, की नाही, की अरे मी पण कधी असा झालो तर हा विसर, म्हणजे हा झाला विसर कुठला, संबंध ज्ञानाचा, की हे तात्पुरतं आहे. इथला व्यक्ती कितीही बलशाली असला, किती ऐश्वर्यवान असला, किती सुंदर असला तरी ते तात्पुरतं आहे. आणि हे सगळं कुठून आलेलं आहे, हे भगवंतांपासून आलेलं आहे. तर सतत या 4 गोष्टी लक्षात ठेवणे की म्हणत होतं हे की भौतिक आणि आध्यात्मिक जगाचे भगवंतच निर्माते आहे आणि सर्व काही त्यांच्यापासून आलेलं आहे. तर आपण आता बघणार आहोत की विभूती, या सर्व विभूती उत्पन्न करण्यासाठी भगवंताचा फक्त एक अंशापासून सगळे झालेले आहेत. म्हणजे भगवंतांनी पूर्ण असं म्हणजे एक म्हणतात ना त्याला, की समजा एखाद्या राष्ट्रात दुष्काळ पडला, पाणी नाही आहे आणि सगळे आजारी पडतात, म्हणजे सगळं एकत्रच आलं समजा. तर तिथे समजा रिलीफ फंड द्यायचं असेल तर एखादा खूपच श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला जास्त हे करावं लागतं का, म्हणजे जास्त कष्ट करावं लागतात का, त्याचा एखाद्या बँकेतले पैसे पण टाकले की त्याला माहीत पण नसेल की या बँकेत ठीक आहे देऊन टाका, आहे की नाही, तरी त्याचं पूर्ण त्या राष्ट्राचं सर्व कार्य होऊ शकतं. त्याचप्रकारे भगवंताचं की एक अंशा यांनी सर्व ही झालेली आहे, काय म्हणतात त्याला, निर्मिती झालेली आहे. तर काय आहे ही विभूती, ही याला आता अर्जुनाला काय उत्सुकता होते की हे काय आहे एक्झॅक्टली विभूती काय. तुम्ही म्हणतात आहे की पहिल्यांदा काय करतो अर्जुन आता या विभागात, की तो मान्य करतो की हो तुम्हीच आहात. त्याची तो स्वीकारतो कशा प्रकारे, तो परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. की मी आधी पण ऐकलेलं आहे हे कुठून,
इतर सर्व जे ऋषी आहेत, नारद, आणि आता मी स्वतः तुम्ही सांगताय, आलं लक्षात. त्यामुळे मी हे पूर्णपणे स्वीकारतो की तुम्हीच एक पुरुषोत्तम भगवान आहात, परमधाम, परम पवित्र, म्हणजे सर्व गोष्टींची सीमा, म्हणजे तुम्ही पराकाष्ठा करता, म्हणजे त्याला काय म्हणू आपण की हाईट, म्हणजे सर्वात जास्त, म्हणजे त्याचं आपण म्हणतो की संपूर्ण ऐश्वर, म्हणजे झालं की त्याच्यासमोर कुठलं, त्याच्यानंतर काही नाही आहे संपूर्ण. त्याचप्रकारे तुम्ही शाश्वत आहात, दिव्य आहात, आदिपुरुष, अजन्म आणि विभू आहात. तर या प्रकारे भगवंतांना तुम्ही परम सत्य आहे हे मान्य करतात. आणि तो म्हणतात सर्वम एतदृतम मन्ये यन्माम वदसी केशवा नाही ते भगवन व्यक्ती विदुर्देवान दानवा. आता मला माहिती आहे की कुठलाच देवता किंवा दानव तुमचं व्यक्तित्व जाणू शकत नाही पूर्णतः. तर आता तो काय करतो आहे, भगवंतांना अशा प्रकारे विनंती करता की ते आता विभूती, स्वतःच्या विभूती सांगायला तयार होतील की स्वयं एवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगतपती. भगवंतांना उल्लेखून तो काय म्हणतो आहे की तुम्ही भूतभावना आहे. भूतभावना म्हणजे काय, हां, भूतेश, देवाधिदेव जगत, म्हणजे बेसिकली तुम्ही सर्वांची उत्पत्ती करताय. म्हणत अर्थ तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीसमोर उभा असेल तर आणि त्यांच्याकडनं काही तर हवं असेल तर पहिलं काय करायचं, स्तुती करायची. पहिले स्तुती केल्यानंतर मग पहिलेच मागणी केली तर रडगाणं सुरू केलं तर ती ॲक्च्युअल पद्धत नाही आहे. तसं आता आपण बघतो की समजा एखादा मुलगा नापास झालेला किंवा कमी मार्क मिळाला, त्याला माहीत आहे की आपल्याला मार पडणार आहे, हो की नाही. तर पहिले काय करेल, तो घरी स्वच्छता चालू करेल किंवा आल्यानंतर म्हणजे काहीतरी असं करेल, किंवा आईला मदत करेल, किंवा वडिलांना म्हटलं की मी तुमचे कपडे प्रेस करतो, तेव्हा कळायला पाहिजे की काही ना काही झालेलं आहे. किंवा स्तुती करेल, अरे तुम्ही एकदम चांगले दिसताय आज, किंवा काय घातलं. अशा रीतीने तुम्ही आपली जी विनंती समोर केली तर काय होईल, ती ॲक्सेप्ट होते. तर ही जी प्रोसेस आहे ही सगळीकडे आपण बघतो. श्रीमद भागवतात जे दिव्य पुरुष आहेत ते पण जेव्हाही त्यांच्या वरिष्ठांना ॲप्रोच करतात तेव्हा काय करतात, पहिले त्यांची स्तुती करतात. परीक्षित महाराज पण पहिल्यांदा काय करतात आहे, सुखदेव गोस्वामींची स्तुती करतात की कशा प्रकारे तुम्ही की तुमच्यासारखे व्यक्ती हे आमच्यासारख्या गृहस्थांकडे कधीच येणार नाहीत. म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाद शौचनात, म्हणजे की तुम्ही अशी आमची जागा आहे की तिथे पाय धुतात ना, अशी जागा आहे, तशा ठिकाणी तुम्ही कधी येणार नाही. पण तुम्ही आलात की या उद्धारासाठी, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. अशा प्रकारे स्वतः आपली विनंती देतात. त्याचप्रकारे विदुरजी पण आहेत, हे मैत्री ऋषींना भेटतात, पहिले त्यांची पण स्तुती करतात. इतरत्र सर्वत्र आपण बघूया की याच प्रकारे आपल्या जे सर्व प्रॉब्लेम असतात ते समोर ठेवण्यापूर्वी वरिष्ठांची स्तुती करणे आवश्यक आहे. तर हा जो विभूती योग आहे हा 19 ते 42. तर आता हा जो अर्जुन काय करतो आहे की कथम विद्यामहम योगिन्स त्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. की मी कसे तुमचे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे, की कोणत्या विविध रूपात तुम्ही तुमचे स्मरण करावे. म्हणजे तर तुम्ही सांगताय की सतत माझं चिंतन करावं, त्यासाठी तुम्ही मला सांगा की कशा प्रकारे मी सरळ म्हणजे सोप्या रीतीने तुमचं चिंतन करू शकतो. तर त्यासाठी आणि तुम्ही सांगताय की सर्व मी हे व्यापलेलं आहे, ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहात त्या अलौकिक ऐश्वर्याची कृपया मला सविस्तर वर्णन करा.
तर सर्व स्तुती झाल्यानंतर त्यांनी काय केलं, विनंती केली आहे. तर भगवंत काय म्हणतात आहे, भगवंतांना माहीत आहे की भगवंत आलेले कशासाठी आहे, 2 कारणासाठी, की परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता आणि धर्मसंस्थापनात आहे. तर वेळोवेळी हे जे ज्ञान लुप्त जे झालेलं आहे ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी भगवंत स्वतः किंवा आपल्या अधिकाऱ्याला म्हणजे आपल्या प्रामाणिक शिष्यांना पाठवतात. तर आता स्वतः भगवंत आलेल्या आहेत. अर्जुनाला विषाद योगात टाकण्याचा पण एक हे काय हेतू काय भगवंताचाच आहे, जेणेकरून या पुढच्या पिढीला हे गीता ज्ञान मिळावं. म्हणून भगवंत काय म्हणतात, हंत म्हणजे होय, ठीक आहे, हंत ते कथयिष्यामी दिव्या ही आत्मविभूतया बट प्राधान्यतया कुरु श्रेष्ठ. कारण ना अंती असतो विस्तर असते मी, की माझ्या ज्या विभूते त्यांना अंत नाही आहे, तुम्ही सांगू म्हणजे त्याला काही हे नाही. म्हणून मी काय म्हणतो, प्राधान्यता की ज्या प्रमुख आहेत त्यांचं मी वर्णन करतो. आणि आता ते आपल्या जे विभूतेचं सांगण्याचा हे एक चांगलं मेडिटेशन आहे, हो की नाही, की कशा प्रकारे आपण भगवंत किती महान आहे ते जाणू शकतो. तर हे एक लिस्ट बनवून टाकायचं, आपल्याला नेहमी परीक्षेला पण येईल, म्हणजे त्यासाठी अभ्यास पण करू शकतो. आणि यात अशा प्रकारे भगवंतांनी स्वतःचा उल्लेख केला आहे की जिथे विविध परिस्थितीत आपण हे आठवून त्या अज्ञानातून बाहेर येऊ शकतो. लागलं. तर आपण बघूया पुढे कशा प्रकारे सर्व म्हणजे आश्चर्यकारक गोष्टींमध्ये मी काय भगवंत म्हणतात की सायलेन्स, ते यावर थोडा विचार करायला हवा की सर्व आपण पुढे बघणार. पण यात म्हणजे माझ्याकरता एक मी सतत बघितलं की जनरली आपण नको तिथे बोलतो ना, म्हणजे त्यामुळे आपण आपले प्रॉब्लेम्स जास्त वाढवतो, हो की नाही. तिथे एक चर्चा चालली असेल तर तिथे आपण जाऊन पुन्हा चर्चेत मिसळतो आणि त्यात आपले पण काही हे देतो युक्तिवाद, त्यात अनावश्यक आपण काय करतो, आपल्या चिंता वाढवतो. म्हणून बघतो काय म्हणतात की कधी नाही, सतत आपण बघायला जिथे आवश्यक तिथे बोलावे. म्हणून हा जो सायलेन्स म्हणजे जे शांतता ठेवणे किंवा मौनव्रत म्हणजे एक्झॅक्टली मौनव्रत नाही, पण जिथे हवे तिथे मोजकं बोलावे, हे खूप आपल्या म्हणजे चारित्र्यात उतरवणे खूप आवश्यक आहे. ते आपण जनरली कलियुगात हे आहे सतत असं शक्य नाही. जिथे 4-5 लोक जमा झाले तर काय करतील, ते कृष्णकथा न करता इतरत्र काही विषयवस्तूंवर बोलत राहतील. तर ते न करता आपण काय करावं, काही विषय नसतील तर शांत राहा, त्यात म्हणतात अशा प्रकारे. तर आता मी तर सध्या तुम्हाला चार्ट बनवून दिला नाही, पण तुम्हाला बनवायचा आहे हा, की किती विभूती आहेत. आणि बरं अर्धा मरुदगणामध्ये मी मरीची सांगितलं ना भगवंताने, मरीची एक ब्रह्माजीचे पुत्र होते. हां, ते पण आहे. मरीची एक राक्षस पण होता. आता नावं भरपूर झाले. जसं आता एखादा म्हणेल की काय म्हणतात त्याला, एखादा व्यक्ती असेल की त्याच्याकडे काहीच नाही आणि त्याचं नाव असेल की की काय म्हणतात त्याला धनवान किंवा असं काहीतरी, तर त्या नावानुसार म्हणजे म्हणाचा अर्थ किंवा इतरत्र नावं खूप आहेत. त्यामुळे आपलं समजा शास्त्र ज्या म्हणजे पूर्वीच्या ज्या पिढी सत्ययुगातील जे व्यक्ती आहेत त्यात बरेच जणांचे राक्षसांचे नावं पण आणि देवी देवतांचे नावं पण कधी कधी मॅच होतात. म्हणजे अरे यातला कोण आहे तर ते आपल्याला समजायला पाहिजे, हो की नाही. तर हे जे मरीची इथे म्हणतात त्या कुठले आहे, मरुद्गण. तर आपण चालू करू. काय म्हणतात भगवंत, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. तर आपला जो टोन कुठला आहे तो मी विसरलो. अहम आत्मा गुडाकेश म्हणजे सर्व म्हणू शकता.
अहमात्मा गुडाकेशः सर्वभूताशयस्थितः अहम् आदिश्य मध्यं च भूतानाम् अन्त एव च आदित्यानाम् अहं विष्णुर्ज्योतिषां रविमंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीयानाम् अहं स्कन्धसरसाम् अस्मि सागर महर्षीणां भृगुरहं गिराम् अस्मि एकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवस्तमश्वानां विद्धि माम् अमृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानाम् अहं वज्रं धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्प सर्पाणाम् अस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम् अर्यमां चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादाश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवताम् अस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्तोत्रस्यामस्मि जाह्नवी सर्गाणाम् आदिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुनः अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वसामासिकस्य च अहम् एवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां कीर्ति श्रीवाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा साम्ना गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं चलयताम् अस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जय मुनीनामप्यहं व्यासः कवीनाम् उशना कविः दण्डो दमयताम् अस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुनः न तदस्ति विना यत्स्यां मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति समदिव्यानां विभूतानां परमपदम् एष उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमद् वा तद्तत् एवावगच्छत्वं मम तेजोवंशसम्भवा अथवा बहुनेतेन किं ज्ञानेन तवार्जुनः इदं कृष्णम् एकां स्थितो जगत्. तर भगवंत काय म्हणतात शेवटच्या श्लोकात या 42वा की एका अंशाने स्थितो जगत, माझ्या केवळ एका अंशाने ह्या संपूर्ण विश्व व्यापून घेतलेलं आहे. या विश्व व्यापून मी धारण केलेलं आहे या सर्व विभूती. आणि या विभूती बघितल्यानंतर भक्ताचा काय दृष्टिकोन असायला पाहिजे, तर यद्यद विभूतिमत सत्वम, की या सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती फक्त माझ्या तेजाचा केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे असं समजायचं नाही की भगवंत, जसं मायावती म्हणतात की भगवंतांनी एवढ्या सगळ्या विभूती निर्माण केल्यामुळे त्यांचं अस्तित्व
नष्ट झालेलं असं नाही आहे, एकाच पुल्लिंगाने झालेल्या आहेत त्यात या ज्या विभूतींमध्ये एक आपले आचार्य काही टिप्पणी देतात की, तर आता आपण विभागीकरण कसं करू शकतो की यात विस्तरित दिलेलं, त्यात देवतांमध्ये भगवंत कुठे आहेत देवतांमध्ये, तर तो एक चार्टमध्ये म्हणून लक्षात राहायला सोयीस्कर जाईल. हे तर लक्षात लिहू शकता तुम्ही की देवतांमध्ये भगवंत, विविध देवतांमध्ये कोण आहेत ते. तर आज पुढे येतं की इंद्राणाम, आदित्यांमध्ये कोण आहेत, सूर्य, विष्णू. मरुतांमध्ये मरीची, रुद्रांमध्ये शिवा, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर, वसूजमध्ये अग्नी, आणि काय म्हणतात त्याला जनरल्स म्हणजे आता आपण बघितलं स्कंद, स्कंद म्हणजे कार्तिकेय, म्हणजे यांचा जो देवतांचा सेनापतींमध्ये कार्तिकेय, गंधर्वांमध्ये चित्ररथ, आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद, दंडोदमयताम अस्मी यमजी, डिपार्टेड ॲन्सेस्टर. तर अशा प्रकारे डेमिगॉड्स म्हणजे एक देवतांचा गण बनवा. नंतर ऋषी, ऋषींमध्ये कोण आहे, तसं काय करायचं त्याचंही विभागीकरण केलं तर आपल्याला तर देवतांमध्ये बघितलं आपण, तर ऋषींमध्ये कोण आहे, तर सर्व ऋषींमध्ये व्यास आहेत, आणि ग्रेट ऋषींमध्ये भृगू आहेत, म्हणजे त्यात आहेत दिलेले आहेत. आणि बृहस्पती कोण आहेत, कपिल देव कोण आहेत, शुक्राचार्य कोण आहे. नंतर मग राजांमध्ये कोण आहेत, जे जे राजे झाले आहेत त्यात ते आपण बघू. पांडवांमध्ये धनंजय, मानवांमध्ये राजा म्हणून रिप्रेझेंट करतात, वृष्णींमध्ये वासुदेव. मग विविध प्रकारचे जे ॲनिमल्स आहे, म्हणजे जे आपण बघितलं की उच्चश्रव हा जो कुठला आहे, घोडा आहे, हा कुठून निर्माण झाला होता, उत्पन्न झाला समुद्र मंथनात. तर बरेचसे जे आहेत, ऐरावत, गायींमध्ये कोण आहे, सर्पांमध्ये आणि नागांमध्ये. तर सर्प म्हणजे की जो ज्याला सर्प आणि नागांमध्ये फरक काय असतो की नागांना जास्त फण असतात, फण असतं, सर्पांना नसतात. तर हाच एक फरक आहे. ॲक्वेटिक्स म्हणजे जलचरांमध्ये वरुण देव, मासांमध्ये शार्क मासा, आणि श्वापदांमध्ये जंगली श्वापदांमध्ये सिंह, आणि पक्ष्यांमध्ये गरुड. तर 3 झाले. देवता, ऋषी, 4, आणि ह्युमन म्हणजे मानव जातीमध्ये कोण, आणि नंतर जनावरांमध्ये, जनावर इन द सेन्स पशूंमध्ये. नंतर नियम म्हणजे नियम किंवा म्हणतो कायदा प्रस्थापित करणाऱ्यांमध्ये कोण आहेत, तर कालम, भगवंत काय म्हणतात की मी काळ आहे. नंतर इतरत्र आहेत, म्हणजे राम पण आहे, आणि जे न्याय देतात त्यात कुठलं आहे, तर दंड म्हणजे पनिशमेंट. आणि सर्व जे अस्त्र आहे, अस्त्रांमध्ये सगळ्या अस्त्रांमध्ये काय रिप्रेझेंट करतात ते वज्र. वज्र कोणाचं अस्त्र आहे, हे इंद्राचं. सगळं जे उत्कृष्ट आहे ते. आणि आय एम ऑल डिव्हरिंग डेथ, म्हणजे की मृत्यू सर्व हरश्चाहम. मृत्यू समीर काय होता की आपल्याकडे जे काय आहे ते सर्व हरश्चाहम, म्हणजे ते सर्व घेतलं जातं, ते मी आहे. नंतर मग गुण, विविध गुणांमध्ये कोण आहेत भगवंत, तर विजडम, सायलेन्स, मॉरॅलिटी. आपण हे ते तुम्हाला काय करायचं आहे, हा गृहपाठ आहे, हा चार्ट पण म्हणणार, ठीक आहे ना, की या विभूतींचा तो काय करायचा आहे. पहिला झाला देवता. देवतांमध्ये काय आहे, ऋषींमध्ये काय आहे, मानव जातींमध्ये काय आहे, पशूंमध्ये काय आहेत, आणि जे
कायदा कायम करण्यात मध्ये कोण आहे, विविध गुणांमध्ये काय आहे, नंतर आपल्या सभोवताली जो निसर्ग आहे, निसर्गात काय रिप्रेझेंट करतात भगवंत, तर काय स्टार्समध्ये म्हणजे सर्व जे ताऱ्यांमध्ये कोण आहेत, चंद्र, पर्वतांमध्ये मेरू, अशा प्रकारे. तर हे सगळं आपलं तुम्हाला काय आहे हे तुम्हाला तो हा गृहपाठ आहे, सगळ्या विभूतींमध्ये सेग्रिगेट कर नेचर. आणि नंतर तत्त्वज्ञानामध्ये जे तत्त्वज्ञानामध्ये काय दर्शवतात त्याच्याप्रमाणे की आपण जे तत्त्वज्ञान म्हणजे काय येतं त्यात, की आपण म्हणतो तत्त्वज्ञान आपण काय शिकतो की आपण बघतो की विविध आपल्या शरीरामध्ये काय आहे, सूक्ष्म आणि स्थूल शरीर आहे, त्यात म्हणजे सेन्सेस आणि सर्व इंद्रियांमध्ये काय आहेत भगवंत, मन. हे झालं, हा झालं सेग्रिगेशन म्हणजे तत्त्वज्ञानात. तर त्या तत्त्वज्ञानामध्ये काय काय येतं, हो की नाही. तर तत्त्वज्ञानात हे पण येईल की भगवंत काय म्हणतात की मी आधी आहे, अंत आणि मध्ये पण आहे. हे झालं तत्त्वज्ञान, समजलं की नाही. तर हे तुम्हाला हा एक सेक्शन आहे. आणि शेवटी म्हणजे वैदिक जे मंत्र आहेत त्यांमध्ये काय आहे, भगवंत काय म्हणतात की वेदानाम सामवेदोस्मी. तर हे झाले मंत्र. तर हे तुम्हाला किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 विभागांमध्ये विभागांमध्ये विभूती तुम्हाला सेग्रेट करून आणणं, हा झाला गृहपाठ तुमचा. ठीक आहे. आणि आता शेवटचा जो तत्वज्ञानामध्ये काय सांगितलं म्हणजे आधी अंत आणि तत्त्वज्ञान म्हणजे आपण काय सांगा नाही, तो मी एक सांगितलं तुम्हाला उदाहरणार्थ, एक उदाहरणार्थ की तत्त्वज्ञान तुम्हाला समजलं. तत्त्वज्ञान म्हणजे काय की बेसिकली ज्ञान म्हणजे काय, जडवस्तू, आत्मा आणि परमात्मा यांचं ज्ञान. ज्ञान तत्त्वज्ञानच नाही, समजलं ना. तर बेसिकली ज्या काही हे म्हणजे आता भगवंत हे सगळ्यांच्या आधी आहे, मध्ये पण आहे आणि नंतर पण आहे. हे झालं तत्त्वज्ञान, समजलं की नाही. भगवंतांबद्दल, आत्म्याबद्दल आणि या जड वस्तूंबद्दल म्हणजे बेसिकली ते तुम्हाला त्यातून शोधून काढतं. हे सगळे जे बाहेर काढले बाकी सगळे ते उरलेले काय झाले, फिलॉसॉफिकल ट्रूथ झाले, समजलं. त्यात तुमची आत्तापर्यंत तुम्हाला काय काय समजलं ते तुम्हाला बेसिकली कळेल आणि आम्हाला समजेल. ठीक आहे ना, तत्त्वज्ञानार्थ याच्या लक्षात. तर आता शेवटचा जो विभाग आहे त्यात आपण कृष्ण काय सांगतात की बेसिकली यात की एकांशन स्थितो जगत, ह्या याच्यावर मुद्दा हा असा आहे की तसं ह्या पूर्ण ब्रह्मांडाला ते कार्यरत कोण करत आहे सध्या, सगळं आपण सगळी कार्य चाललेली आहे. ती कशामुळे चाललेली आहे, भौतिक जगातील म्हणतो मी. जी व्यक्ती नाही आहे म्हणजे त्या व्यक्ती नसेल तर काहीच चालणार नाही. व्यक्ती म्हणतोय मी. डेमिगॉडमध्ये स्पेसिफिक कोड आपल्या दैनंदिन जीवनात बघा की काय नाही नसेल तर आपण चालणार नाही. सूर्य, तर सूर्य नसला काही होईल का आपलं. ही सगळी जी एनर्जी येत आहे म्हणजे सूर्य उगवलाच नाही तर काय होणार आहे, काही होणार नाही. तर हा जो एक सूर्य आहे आपल्याला वाटेल की हा पूर्ण 14 लोकांना हे देत आहे, प्रकाश देत आहे. पण असे असंख्य सूर्य म्हणजे ही सूर्याला पण शक्ती कोण देत आहे, तर हे भगवंत देतात. त्या म्हणण्याचा अर्थ की इथली कितीही म्हणजे पॉवरफुल व्यक्ती असेल त्यात आपण त्याच्यावर आश्रय न देता ते समजलं पाहिजे की ही एका अंशांनी भगवंतांनी निर्माण केलेली आहे ही व्यक्ती. येतं लक्षात.
तर हा डीप कन्व्हिक्शन असणे खूप आवश्यक आहे. तर आपण तो सूर्य आणि ब्रह्मापर्यंत गेलो, पण आपल्याला सध्या इथल्या जे प्रलोभन आहेत भौतिक जगात त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे डीप खोलवर आपण हा चिंतन करणे आवश्यक आहे. येतं लक्षात? अशा प्रकारे 10वा अध्याय संपतो आहे. आणि यातच आता एक म्हणजे कशाप्रकारे अर्जुन काय म्हणतात की हे तुम्ही माझ्यासमोर उभे आहेत. अलग लक्षात? एक हाईट किती असेल तेव्हा 30 फूट वगैरे असेल जनरली त्या काला 5000 वर्षापूर्वी. जेव्हा एखाद्या व्यक्तीची हाईट बघितलं 30-31 फूट हाईट असेल आणि तुम्ही सांगता की तुम्ही हे आहे कसं काय मी समजू, हो की नाही? म्हणून मग भगवान त्यांना विराट रूप दाखवण्याची विनंती परत करतो. कोण? अर्जुन. मग तुम्हाला विराट रूप विश्वरूप दर्शन योग 11वा अध्याय तो आपण पुढच्या वेळेस बघूया. ठीक आहे. हरे कृष्ण.